खऱ्या अर्थानं आज पूज्य महात्मा गांधी यांची पुण्यतिथी 30 जानेवारी 1948ला नथुराम गोडसेसारख्या एक नालायक माणसानं त्यांना मारलं. ज्याचं एवढं महात्मा होतं, जग त्याला म्हणत होतं. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये एक लढा लढला. नंतर ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी भारतात पूर्ण पामण केला आणि देशाची जी उणीव होती, या इंग्रज त्यांची सत्ता पूर्ण या जगामध्ये होती. सूर्य मावळत नव्हतं एवढी सत्ता होती. त्याला जर यांना देशातनं परास्त करायचं असेल तर अहिंसेचा दुसरा मार्ग नाही, कारण त्यांना आपण शस्त्राच्या माध्यमातून रोखू शकत नाही. म्हणून अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी जे आंदोलन उभे केलं 1925 मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी अनेक चळवळीतनं मग चलेजावची चळवळ असो, असहकार आंदोलन असो, या अनेक चळवळीमधून त्यांनी या देशाच्या मधला तरुणांचा आवाज बुलंद केला आणि इंग्रजांना देशातमधून हाकलून या देशामध्ये स्वातंत्र्य आणण्याचं जे नायक आहेत, ते महानायक आहेत, ते पूज्य महात्मा गांधी आहेत. आज त्यांची पुण्यतिथी आहे. आज एक अत्यंत दुःख होत आहे की असा नायक जो आपल्या देशाला चिरतरुण सापला, त्याचे जगामध्ये जवळपास 50 देशामध्ये त्यांची महती आहे. त्यांच्या महात्म्यांना आम्ही आज श्रद्धांजली अर्पण करतो. आज सगळीकडे आमच्या देशातलेच, भारतातलेच आणि जगात सुद्धा त्यांना आज 30 जानेवारीला पूज्य बापूंना श्रद्धांजली अर्पण केलं जात आहे. काँग्रेस कमिटीतर्फे आज गांधी चौक इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आम्ही मनवत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती केलेली आहे. त्यांची गांधी चौक इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आम्ही भंडारा शहरामध्ये, भंडारा शहर इथे गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आदरांजली वाहत आहोत. नमस्कार, माझे नाव कमल धनराज साठवणे, गटनेता, नगर परिषद भंडारा. आज महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त गांधी चौक भंडारा इथं काँग्रेस, भंडारा शहर काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटी यातर्फे महात्मा गांधीजी यांना आदरांजली अर्पित करत आहोत. महात्मा गांधीजीचे विचार हे अहिंसावादी होते आणि त्यांच्या विचारावरच हा पूर्ण देश चालत आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा गांधीजीचे विचार घेऊन या देशावर आपण पुन्हा अहिंसाच्या मार्गाने हा देश आपण चालवू शकतो, हे आपल्याला महात्मा गांधीचे विचार घेऊन आज मी त्यांना आदरांजली अर्पित करत आहे.